साप हे मानवाचे शत्रू नसून पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. निसर्ग आणि पर्यावरण संतुलनात सापांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ, निसर्गप्रेमी आणि सर्पमित्र डॉक्टर अमित पाटील यांनी केलंय. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित केलेल्या सर्पांशी मैत्री आणि पर्यावरण संतुलन या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित सर्पाशी मैत्री आणि पर्यावरण संतुलन या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ख्यातनाम बालरोग तज्ज्ञ, निसर्गप्रेमी आणि सर्पमित्र डॉक्टर अमित पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर पाटील यांनी सापांच्या अस्तित्वामुळं उंदरांपासून होणारे अन्नधान्याची 5 ते 8% नासाडी रोखता येते असं सांगितलं. सापांना दुखावल्याशिवाय किंवा डिवचल्याशिवाय ते आपणहून दंश करत नाहीत. आपल्याकडं आढळणारे 70% साप हे बिनविषारी असतात. उर्वरित 30% विषारी सापांपैकी केवळ 9% सर्पदंशांमध्येच विषाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळं सर्पदंश झाल्यास न घाबरता त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी उपस्थित विद्यार्थी, वैद्यकीय प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरं दिली. बालरोग विभागाचे डॉक्टर रवींद्र पवार आणि विभाग प्रमुख डॉक्टर निवेदिता पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्याल्लाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड यांचं मार्गदर्शन लाभलं.